नमस्कार, मी रुपाली. आपल्या रुपाली की नगी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मंडळी, प्रत्येक महिन्याच्या शेवटी अमावस्या येते आणि प्रत्येक अमावस्येला काही ना काहीतरी महत्त्व आहे. तसेच आषाढ महिन्यातील अमावस्येला आपण दीप अमावस्या असे म्हणतो. या दिवशी आपण घरातील सर्व दिव्यांची पूजा करतो, म्हणूनच याला दिव्यांची अमावस असेही म्हणतात. पण काही लोक याला गटारी अमावस्या म्हणतात. पण हा गटारी असा शब्द नसून गतहारी म्हणजेच गतहारी अमावस्या असा आहे. गतहारी म्हणजे होऊन गेलेली. हिंदू संस्कृतीतील पवित्र श्रावण महिना हा या आषाढ अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी सुरू होतो. या महिन्यात अधिक पाऊस पडतो, हवा कुंद असते, त्यामुळे आपल्या शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने पचायला जड असलेले मांसाहारी पदार्थ जे आपण मागील महिन्यापर्यंत सेवन करत होतो ते आता दीप अमावस्येनंतर वर्ज करायचे असा याचा उद्देश आहे. कोणत्याही चांगल्या कार्यक्रमाची किंवा गोष्टींची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने केली जाते. दिवा म्हणजे ज्ञानाचे प्रतीक, अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग. आणि म्हणूनच आपल्या घरात मांगल्य, समृद्धी आणि लक्ष्मी यावी यासाठी आपण नित्यनेमाने आपल्या देवघरामध्ये सकाळ संध्याकाळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावतो. दीप अमावस्येच्या दिवशी श्रावणात विविध पूजेसाठी लागणारे दिवे स्वच्छ करून आपण त्यांची पूजा करतो. या दिवशी पवित्र नदीच्या पाण्यात स्नान करणे शुभ मानले जाते. या दिवशी स्त्रिया तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालतात व उपवास करतात. तसेच दीप अमावस्येला आपल्या पूर्वजांना तर्पण देत पुरणाचा नैवेद्यही दाखवला जातो. त्यामुळे पितर प्रसन्न होतात व आपल्याला आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे. या दिवशी पूर्वजांच्या नावाने दान करणे शुभ मानले जाते. तसेच दीप अमावस्येच्या दिवशी दीपपूजन केल्याने घरात धनधान्य लक्ष्मीचा वास राहतो अशी धारणा आहे. यावर्षी दीप अमावस्या 23 जुलै रोजी उत्तर रात्री 2:28 सुरू होऊन 24 जुलै रोजी दुपारी 12:40 समाप्त होणार आहे. म्हणजेच यावर्षी दीप अमावस्या 24 जुलै रोजी साजरी होणार आहे. त्याचबरोबर या दिवशी गुरुपुषामृत योगी आहे आणि या दिवशी वाहन खरेदी, सोनं खरेदी अशा अनेक वस्तूंच्या खरेदीसाठी हा दिवस शुभ मानला जातो. पण या दिवशी अमावस्या आली आहे, मग खरेदी करायची की नाही? तर जरूर करा. मग ही खरेदी केव्हा करायची? तर गुरुपुषामृत योग हा 24 जुलै रोजी संध्याकाळी 4:43 सुरू होतो. त्यामुळे संध्याकाळी तुम्ही 4:43 नंतर ही खरेदी करू शकता. या दिवशी दान धर्म केल्यानेही पुण्यप्राप्ती होती अशी मान्यता आहे. यानंतर दीप अमावस्येच्या दिवशी दीपपूजन कसे करावे हे आता आपण जाणून घेऊयात. दीप अमावस्येच्या पूर्वी आपल्या घराची स्वच्छता करावी. दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिवे, निरांजन, समई, मातीच्या पणत्या घासून पुसून स्वच्छ कराव्यात. एका पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत. पाठाभोवती रांगोळी काढावी. सर्व दिव्यांमध्ये तेल वा तुपाची जोडवात लावून दिवे प्रज्वलित करावेत. काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवेही करून त्यांचीही पूजा केली जाते. काहींच्याकडे गूळ घालून उकडलेले कणकेचे दिवे करून त्याची पूजा केली जाते. हे कणकेचे दिवे बनवणे अगदी सोपे आहे. 1 वाटी पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि यानंतर अर्धा कप चिरलेला गूळ घेऊन त्याच्यामध्ये पाव कप गरम पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, गूळ मिक्स होईपर्यंत. त्यानंतर गाळणीने हे पाणी, गुळाचं पाणी या पिठामध्ये लागेल तसं वापरून हे पीठ मळून घट्टसर मळून घ्यायचं. त्यानंतर पिठाच्या छोट्या छोट्या लाट्या करून त्यातील एक लाटी घेऊन आपण त्याच्यामध्ये खोलगट भाग करायचा. बोटाने खोलगट भाग केल्यानंतर त्याला दिव्याचा आकार द्यायचा. या ठिकाणी आपण उकडीच्या मोदकाला जशी पारी बनवल्यानंतर कळ्या पाडतो तसेच दिव्याला कळ्या बनवून तुम्ही सुंदर असा छानसा दिवाही बनवू शकता. यानंतर दिवे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. यासाठी भांड्यामध्ये गरम पाणी करायचं, त्याच्यावर तूप लावलेली किंवा तेल लावलेली चाळणी ठेवून त्याच्यामध्ये हे दिवे आपण ठेवायचे आहेत आणि 15 मिनिटांसाठी हे दिवे आपण उकडून घ्यायचे आहेत. त्यानंतर दिवे थंड झाल्यानंतर तुम्ही तूप घालून दिवे लावू शकता. लक्षात घ्या, इथे फक्त तुपाचे वापर करायचा आहे, तेलाचा वापर केला जात नाही. आणि काही घरांमध्ये या दिव्याच्या साहाय्यानेच दिव्याची आरती केली जाते, पूजा केली जाते. आमच्याकडे असे कणकेचे दिवे करण्याची परंपरा नसल्यामुळे मी इथे हे दिवे बनवलेले नाहीत, तर मी या ठिकाणी चांदीच्या दिव्यानेच पूजा करणार आहे. या ठिकाणी आपण जे मातीचे दिवे घेतले आहेत त्यातले 2 दिवे आपण मुख्य दरवाजावर ठेवणार आहोत. जिथे उंबरठा आहे त्या ठिकाणी उंबरठा स्वच्छ करून तिथे सुंदर अशी रांगोळी काढायची आहे. शक्यतो गोपद्म किंवा लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढा आणि त्याला हळद कुंकू वाहिल्यानंतर आपण उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला हे मातीचे दिवे ठेवणार आहोत. यामुळे घरात भरभराटी येते अशी मान्यता आहे.
त्यानंतर एक दिवा तुळशीपासून ठेवून तुळशीचीही पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपण आपल्या घरातील दिव्यांच्या पूजेला सुरुवात करायची आहे। पूजा मांडणी झाल्यानंतर दिव्यांना हळद कुंकू लावून अक्षदा वाहाव्यात। काही घरांमध्ये दिव्यांभोवती सुताचा 5 पदरी दोरा गुंडाळला जातो। यानंतर दिव्यांना फुले, बेल, पत्री, आघाडा अशा उपलब्ध पत्री वाहाव्यात। सर्व दिवे प्रज्वलित करून मनोभावे दिव्यांची प्रार्थना करावी, ती अशी: हे दीपा, तू सूर्यरूप, तू अग्निरूप आहे, तेजामध्ये उत्तम तेज आहेस, माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर, अशी प्रार्थना करावी। गोडाचा नैवेद्यही दाखवावा। त्यानंतर सायंकाळी दिव्यांची प्रार्थना म्हणजेच शुभं करोती म्हणत दिव्यांची आरती करावी। काहींकडे या दिवशी घरातील मुलाबाळांना ओवाळण्याची रीत आहे, कारण ही लहान मुले वंशाचा दिवा मानला जातात व या दिव्यांची प्राणज्योत म्हणजे जीवन समृद्धीने ज्ञानाने उजळून जावे हा यामागील उद्देश असावा। ही मी मागच्या वर्षी केलेली दीपपूजा आहे। अशा प्रकारे अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप अमावस्येच्या दिवशी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते। तर हा दीप अमावस्येच्या पूजाविधीचा व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा आणि बेल बटन हिट करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।